व्यासांनी अष्टादश पुराणांची निर्मिती केली, लक्षात घ्या, परंतु कुठल्याही ग्रंथाला श्रीमद शब्द नाही, उपाधी नाही. एकमेव असा ग्रंथ आहे की श्रीमद भागवत कथा आणि दुसरा ग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता. दोन असे ग्रंथ आहेत, एक भगवत गीता आहे आणि एक भागवत आहे. भाग आणि भगवत म्हणजे स्वतः भगवंतांनी निरूपलेलं शास्त्र, ती श्रीमद भगवत गीता आहे. आणि श्रीमद भागवत म्हणजे भगवंताचं स्वरूप दर्शवणार शास्त्र, ते श्रीमद भागवत आहे. म्हणून असं म्हणतात, भगवत इदम भागवतम, जे भगवंताचं स्वरूप दर्शवणार शास्त्र आहे त्याला भागवत म्हणतात. ती भगवद्गीता स्वतः गोपाल कृष्णाने निरूपण केलेली आहे, ती व्यासांनी लिहिलेली आहे. आणि कृष्ण भगवंताचा अवतार होण्यापूर्वी जे शास्त्र लिहिलं ते श्रीमद भागवत कथा आहे, तेही व्यासांनी लिहिलेलं आहे. म्हणून श्रेष्ठ असा ग्रंथ असणारा श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत ग्रंथ आहे. या भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की भागवत चरित्राणाम यस्मिन तत् भागवत, ज्यामध्ये भगवंताच्या परम पवित्र चरित्राचं वर्णन केलं आहे ना, त्याला भागवत म्हणतात. अजून या भागवताला भागवत का म्हणतात? भक्ती ज्ञान विरागाणाम तत्वम यस्मिन तत् भागवतः, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि तप यांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? भागवत म्हणतात. एवढं किचकट जरी कळत नसलं ना, भागवतामध्ये किती शब्द येतं? भा, ग, व आणि त. ज्ञान भक्ती विरागाणाम तत्वम यस्मिन तत् भागवत. भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तप. त्याला भागवत म्हणतात. ज्याच्यामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य आणि तप आहे त्याला भागवत म्हणतात. भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती समोर आहे. कृष्ण चरित्र म्हणजे तेने तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष एव ही, प्रत्यक्षात भगवंताची मूर्त आपल्या समोर आहे. लक्षात घ्या. काय जरी आज तो भगवंत आपल्याला समोर दिसत नसला तरी त्या शास्त्राच्या माध्यमातून सज्जन हो, त्याच्या बोधाच्या माध्यमातून तो भगवंत आपल्या समोर आहे. आमच्या भास्कर भट्ट बोरीकरांनीही म्हटलेलं आहे की सगळं आमचं कृष्णमय जीवन ते भागवत आहे. धर्म कृष्ण कथा स्माकम, अर्थ कृष्ण गुणग्रह, काम कृष्ण रतीर मोक्ष, कृष्ण सन्निधी रक्षय. जे पुरुषाचे पुरुषार्थ सांगितलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे सगळं आमचं कृष्ण आहे. आम्हाला आमचं जीवन कृष्णमय झालं पाहिजे.